रामकृष्ण हरी मंडळी, मी प्राजक्ता क्रेझी बाईट्स इन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत खूपच सोपी, कुरकुरीत आणि चविष्ट मटर कटलेट रेसिपी. ही रेसिपी चहासोबत किंवा टिफिनसाठी एकदम परफेक्ट आहे. तर चला रेसिपीला आपण सुरुवात करूया. तर या ठिकाणी मी पालकाची 10-12 पाने घेतलेले आहेत. त्या पाण्यामध्ये आपण 1 चमचा साखर टाकून त्याला चांगली एक उकळी आणायची आहे. आता तुम्ही पाहू शकता की ह्याला चांगली उकळी फुटलेली आहे. गॅस बंद करून ही जी पालकाची पाने आहेत ती आपल्याला थंड पाण्यामध्ये टाकायची आहे, जेणेकरून आपल्या पालकाचा कलर चेंज नाही होणार. तुम्ही कटलेट बनवताना कोणत्या कोणत्या भाज्या वापरता मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर या ठिकाणी मी 1 वाटी फ्रेश वाटाणा घेतलेला आहे आणि जो आपण पालक पाण्यात टाकलेला आहे तो थंड पाण्यात टाकल्यामुळे ओव्हरकुक पण होणार नाही. तर गॅसवर एक पॅन ठेवून त्याच्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे 1 चमचा आणि अर्धा चमचा जिरे टाकून मी त्याच्यात वाटाणा टाकते आणि त्याला 1-2 मिनिटासाठी चांगलं फ्राय करते. आता वाटाणा चांगला 1-2 मिनिटे फ्राय केल्यानंतर त्याच्यात मी 4-5 मिरची पण टाकणार आहे. त्याच्यानंतर अद्रकचा एक छोटासा तुकडा आणि लसणाच्या काही पाकळ्या हे सर्व टाकून आपण नंतर 2-3 मिनिटं त्याला चांगलं फ्राय करायचं आहे, जेणेकरून या सर्वातला जो कच्चेपणा आहे तो कमी होऊन जाईल. 4 मिनिटे चांगलं मिश्रण भाजल्यानंतर तुम्ही गॅस बंद करून ते मिश्रण थंड करा. आणि आता हे मिश्रण सर्व मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेलं आहे. त्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि जो पालक आपण ब्लांच करून घेतलेला आहे तो चांगला निथळून घ्यायचा. त्यातले सगळं पाणी काढून घ्यायचं आणि ते पण त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं. चवीपुरतं मी मीठ टाकलेलं आहे आणि थोडीशी मिरची पावडर टेस्टसाठी टाकलेली आहे. हे सर्व मिश्रण आपल्याला चांगलं बारीक करून घ्यायचं आहे. आता तुम्ही पाहू शकता की हे मिश्रण मी चांगल्या प्रकारे बारीक केलेलं आहे. ते एका बाउलमध्ये मी काढून घेते. या ठिकाणी एक मोठ्या साईजचा बटाटा मी शिजवून चांगला कुस्करून बारीक करून घेतलेला आहे, तो पण मी त्याच्यामध्ये मिक्स करते. आता टेस्टला थोडंसं मी मीठ अजून ॲड करते, मला गरज वाटली म्हणून. आणि 2 चमचे मी ब्रेड क्रम्स पण याच्यामध्ये टाकते बाइंडिंगसाठी. आता हे मिश्रण चांगल्या प्रकारे आपण मिक्स करून घेणार आहोत. चांगल्या प्रकारे मिक्स केल्यानंतर आता याच्यामध्ये मी बेसन पण टाकणार आहे 2 चमचे. हे बेसन मी लो फ्लेमवर चांगलं भाजून घेतलेलं आहे 4-5 मिनिटासाठी, जेणेकरून याच्यातला पूर्ण कच्चेपणा निघून जाईल. आता मला अजून थोडीशी ब्रेड क्रम्सची गरज वाटली बाइंडिंगला, म्हणून ते पण मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. तुम्ही एक कटलेट बघून करून बघा. जर त्याची बाइंडिंग व्यवस्थित होत असेल, कटलेट चांगल्या प्रकारे होत असेल तर तुम्ही कटलेट बनवायला स्टार्ट करा. जर कटलेटची बाइंडिंग व्यवस्थित येत नसेल तर तुम्ही त्याच्यात अजून 1-2 चमचे ब्रेड क्रम्स ॲड करू शकता. आता तुम्ही ह्या कटलेटला वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आकार देऊ शकता. सिलेंड्रिकल शेप देऊ शकता, त्रिकोणी शेपमध्ये बनवू शकता किंवा गोल शेपमध्येही बनवू शकता. तुम्हाला जो आवडत असेल त्या शेपमध्ये तुम्ही हे कटलेट बनवू शकता. तर चला, हे जे कटलेट आहे हे मी राऊंड शेपमध्येच बनवत आहे. मला एका प्रश्नाचं उत्तर सांगा की कटलेट आणि कबाब याच्यामध्ये काय फरक आहे? मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर आपले कटलेट बनवून झालेले आहेत. तर एक पॅन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी 2-3 चमचे तेल टाकून ते पॅनवर चांगलं पसरवून घेते. त्याच्यानंतर जे आपले कटलेट आहे ते एक एक करून मी पॅनमध्ये ठेवणार आहे. या कटलेटला आपण शॅलो फ्रायच करणार आहे, याला काही आपण डीप फ्राय वगैरे करणार नाही. जर तुमच्याकडे ब्रेड क्रम्स अवेलेबल नसतील तर याच्यामध्ये तुम्ही बाइंडिंगसाठी पोहे पण ॲड करू शकता. स्टार्टिंगला जे आपले कटलेट आहेत हे आपण मीडियम फ्लेमवरच फ्राय करणार आहोत. तर आता 3-4 मिनिटानंतर आपण हे कटलेट दुसऱ्या बाजूने परतूया. आता तुम्ही पाहू शकता की त्याला चांगल्यापैकी कलर आलेला आहे. याच प्रकारे तुम्ही 3-4 मिनिटे दोन्ही बाजूनी चांगला कलर येईपर्यंत आपल्या कटलेटला भाजून घ्यायचं आहे. आता हे कटलेट भाजायला मला टोटल 8 मिनिटे लागले. आता शेवटचा जो 1 मिनिट आहे ना, त्यावेळेला तुम्ही मीडियमपेक्षा थोडीशी हाय फ्लेम करायची आणि 30 ते 40 सेकंदासाठी हे दोन्ही बाजूनी मस्त भाजून घ्यायचे, जेणेकरून ते वरनं चांगले आपल्याला क्रिस्पी लागतील. आता हे कटलेट दोन्ही बाजूनी चांगले भाजलेले आहेत. तर चला, याला मी एका प्लेटमध्ये काढते. आता हे कटलेट तुम्ही केचप सोबत, हिरव्या चटणी सोबत किंवा दह्यासोबत कशासोबतही खाऊ शकता. अशाच वेगळ्या वेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला काही डाऊट असतीलच रेसिपीमध्ये आपल्या,
तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आता एक कटलेट मी तुम्हाला कट करून दाखवते. तुम्ही बघू शकता की हे कटलेट आतमधून पण छानपैकी वाफून निघलेलं आहे. नेक्स्ट रेसिपी तुम्हाला कोणती बघायला आवडेल आपल्या चॅनलवरती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि काही डाऊट असतील तेही मला नक्की विचारा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.